नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी पोशाख भत्ता व पोशाख नीटनेटका ठेवण्यासाठी प्रतिमाह धुलाई भत्ता अदा करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागांतर्गत राजशिष्टाचार विषयक कामकाज हाताळणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना प्रतिवर्षी पोशाख भत्ता तसेच अन्य सर्व अधिकारी कर्मचारी यांना 2 वर्षातून एकदा पोशाख भत्ता व पोशाख नीटनेटका ठेवण्याकरिता प्रतिमाह धुलाई भत्ता मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांना पोशाख भत्ता म्हणून 30,000 रुपये मंजूर करण्यात आला आहे। तर सहसचिव, उपसचिव यांना पोशाख भत्ता म्हणून 20,000 रुपये तर धुलाई भत्ता म्हणून 1,500 रुपये मंजूर करण्यात आला आहे। तर अव्वल सचिव यांना पोशाख भत्ता म्हणून 16,000 रुपये तर धुलाई भत्ता म्हणून 1,200 रुपये मंजूर करण्यात आला आहे। तसेच कक्ष अधिकारी, विशेष राज्य शिष्टाचार अधिकारी यांना पोशाख भत्ता म्हणून 12,000 रुपये तर धुलाई भत्ता म्हणून 1,000 रुपये मंजूर करण्यात आला आहे। तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी यांना पोशाख भत्ता म्हणून 8,000 रुपये तर धुलाई भत्ता म्हणून 750 रुपये तर लिपिक टंकलेखक यांना पोशाख भत्ता म्हणून 6,000 रुपये तर धुलाई भत्ता म्हणून 650 रुपये इतका मंजूर करण्यात आला आहे। त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखक यांना पोशाख भत्ता म्हणून 6,000 रुपये तर धुलाई भत्ता म्हणून 650 रुपये मंजूर करण्यात आला आहे। तसेच शिपाई रायडर या पदांना पोशाख भत्ता म्हणून 5,000 रुपये तर धुलाई भत्ता म्हणून 350 रुपये इतका मंजूर करण्यात आला आहे। या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे, त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता। धन्यवाद।